आपल्यासोबत कर संकलन विभागाचे अधिकारी आहेत. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं होतं आणि याच प्रॉपर्टीवरती कर संकलन विभागाकडून कर थकवल्याप्रकरणी एक नोटीस बजावण्यात आली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. सर, नेमकं नोटीसमध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे आणि ती प्रॉपर्टी सील करण्यात येऊ शकते का? सदर मालमत्तेची महानगरपालिकेच्या दप्तरी 16 जून 2021 रोजी नोंद झालेली आहे. सदर मालमत्तेपोटी 1,55,444 इतका मिळकत कर थकीत आहे आणि इतका मिळकत कर थकीत असल्यामुळे आपण चालू वर्षीचं बिल बजावतेवेळीस जप्तपूर्व नोटीस त्याला देण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने 24 नोव्हेंबर 2024 रोजी आपण त्याला जप्त अधिपत्र बजावण्यात आलेलं आहे. तो फ्लॅट कधी घेतलेला आहे किंवा त्या ठिकाणी मिळकत कर भरलेला याआधी होता का? नाही, 16 जून 2021 रोजी सदर मालमत्ता श्री कराड यांच्या नावाने आपल्या महानगरपालिकेमध्ये नोंद झालेली आहे. वाल्मिक कराड आणि मंजिली कराड यांच्या नावाने आणि तेव्हापासून मिळकत कर थकीत असल्याचे दिसून येत आहे. फ्लॅटचे जप्ती होऊ शकते का किंवा लिलाव होऊ शकतो का? कारण त्यांनी कर थकवलेला आहे. या संदर्भात महानगरपालिका पुढची काय कारवाई करणार आहे? सर्वप्रथम आपल्याला ती मालमत्ता सील करावी लागेल आणि सील केल्यानंतरही जर त्याचा मिळकत कर भरला नाही तर सत्तेशेवटी आपण ती मालमत्ता लिलावामध्ये घेऊ शकतो. सध्याची काय परिस्थिती आहे? जप्ती अधिपत्र बजावण्यात आलेलं आहे आणि अद्याप मालमत्ता सील केलेली नाही. म्हणजे जप्त होऊ शकते मालमत्ता? होऊ शकते. तर वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे काळेवाडीतील पार्क स्ट्रीट या ठिकाणी 6व्या मजल्यावरती वाल्मिक कराडचा फ्लॅट आहे आणि त्या ठिकाणी कर संकलन विभागाकडून जी नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या संदर्भात कर संकलन विभाग जो आहे तो कधीही ती प्रॉपर्टी सील करू शकतो अशी जी माहिती आहे कर संकलन विभागाचे अधिकारी यांनी दिलेली आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.